शेती व्यवसाय हा पूर्णतः हवामान आणि बाजारभाव यावर अवलंबून आहे। अशा वेळी शेतीला पूरक असणाऱ्या शेळी पालनातनं चांगलं उत्पन्न मिळवता येतं। आज आपण शेळी पालन व्यवसायाविषयी नगर जिल्ह्यातल्या बाभळेश्वर इथल्या कृषी विज्ञान केंद्राचे तज्ज्ञ डॉक्टर विठ्ठल विखे यांच्याकडनं माहिती जाणून घेऊयात। राजस्थानातील अजमेर जिल्ह्यातून 11 सिरोही जातीच्या शेळ्यांची निवड केलेली आहे। आता या सिरोही जातीचं वैशिष्ट्य मुख्यत्वे करून ह्या जातीचा रंग आकर्षक असतो, तांबडा रंग असतो आणि त्यावर त्याच रंगाचे असे डार्क पॅच असतात आणि ह्या शेळ्या आकर्षक दिसतात। आणि ह्या शेळ्यांचं जे वजन वाढ आहे आपल्या स्थानिक शेळ्यापेक्षा जास्त वजन वाढ मिळते आपल्याला। सर्वसाधारणपणे एका वर्षामध्ये ह्या जातीचे आपल्याला 30-30, 40-40 किलोपर्यंत बकऱ्यांचं वजन आलेलं दिसून येतं। आणि बाजारामध्ये आज जे काही शेळीच्या मांसाला जी मागणी सातत्याने वाढत चाललेली आहे त्या दृष्टिकोनातून ह्या सिरोही जातीला मार्केटमध्ये जास्त मागणी आहे। त्याच्यामुळं आपण ह्या सिरोही जातीचं संगोपन इथं ह्या केंद्रामध्ये सुरू केलेलं आहे। आणि याचा दुसरा फायदा जे काही केंद्रामार्फत शेळी पालनाबाबत जे काही प्रशिक्षण घेतलं जातं त्या प्रशिक्षणामध्ये जे काही ग्रामीण युवक असतात त्यांना इथं प्रत्यक्षात ह्या जातीचं वैशिष्ट्य, ह्या चं संगोपन कसं केलं जातं, त्याला चारा काय वापरला जातो, त्याला खाद्य खुराक काय दिला जातो, त्याचं एकंदरीत गोठा पद्धत कशा पद्धतीने केलेली आहे, त्याच्यानंतर त्याला जे काही लसीकरण केलं जातं ते कोणत्या पद्धतीने लसीकरण केलं जातं या सर्वाची माहिती प्रात्यक्षिकाद्वारे दिली जाते। जे काही ग्रामीण युवक असेल त्यांना ह्या कमी भांडवलामध्ये हा व्यवसाय करणे शक्य होत असतं। आता याच्यामध्ये सिरोही जातीचा जर आपल्याला त्याच्यात स्थानिक जातीमध्ये जर वापर केला, जे काय आपल्या स्थानिक जाती असतील या स्थानिक जाती म्हणून 2 बकरं देणं चांगल्या अंगकाठीच्या चांगल्या दूध देणाऱ्या शेळीची निवड केली आणि त्या शेळींची गुणपत सुधारण्यासाठी आपण जे काही राजस्थानमध्ये सिरोही जाते वजनवाढीची चांगली तिथं जर आपण संकर केला तर आपल्या स्थानिक जात्यामध्ये वजनवाढ आपल्याला मिळते आणि ही वजनवाढ मिळाल्यामुळं बाजारामध्ये ह्या शेळ्यांपासून आपल्याला जास्तीत जास्त नफा मिळू शकतो। आणि अलीकडच्या काळामध्ये जी काही सरकारने गोहत्या बंदी सुरू केली त्याच्यामुळे शेळी पालनाकडं तर जे काही मागणी बाजारामध्ये सातत्याने मागणी वाढत चालली आहे शेळ्यांची। आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा जे काही ग्रामीण युवक असतील त्यांना हा कमी खर्चामध्ये कमी भांडवलामध्ये हा व्यवसाय करण्याजोगा आहे। आणि जे काही युवक आहेत त्यांनी ह्या व्यवसायाकडं याची निवड केली शेळ्यांची तर निश्चितच त्यांना फायदा मिळेल। आणि जे काय आपण आपल्या राज्याचा जर विचार केला, राज्यामध्ये जिथं अतिउष्ण भाग आहे जसं विदर्भामध्ये सिरोही जात सुद्धा चांगल्या पद्धतीने वाढू शकतो किंवा तिथली स्थानिक जात असेल त्या जातीमध्ये सिरोही जातीचा संकर केला ते सुद्धा आपल्याला चांगलं उत्पन्न मिळू शकतो। किंवा मराठवाड्यामध्ये जर आपण काही शेळ्यांचा उस्मानाबादी जातीचा विचार केला, ह्या उस्मानाबाद जाती मराठवाड्यामध्ये चांगलं उत्पन्न देतात आणि त्या जातीमध्ये सुद्धा आपण त्यांची गुणपत सुधारण्यासाठी त्याच जातीचं चांगल्या उत्पन्न देणं चांगलं जुळेचे बकरं देणं आहे किंवा वजनवाढ चांगल्या देणं आहे जातीवंत शेळीची निवड करून त्याचं संगोपन वेगळ्या पद्धतीने केलं तर आपल्याला त्या जातीपासून बाजारामध्ये आपल्याला जास्तीत जास्त त्याची विक्री करून उत्पन्न मिळवता येईल।